पाहुयात मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा खास रिपोर्ट। हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रख। प्रसिद्ध शायर नवाज देवबंदी यांचा हा शेर आणि तो आपल्यासमोर मांडणारी व्यक्ती होती डॉक्टर मनमोहन सिंग, देशाचे 14वे पंतप्रधान, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा नेता म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल। 1991 साली पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम पाहतानाच त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाच्या नव्या रस्त्यावर आणून ठेवलं। त्यानंतर 1998 ते 2004 मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पार पाडली। 2004 साली देशात काँग्रेसचं सरकार आलं आणि पक्षानं त्यांना पंतप्रधान पदासाठी निवडलं। And conscientiously discharge my duties as Prime Minister for the Union. माहिती अधिकार कायदा, आधार कार्ड, मनरेगा, शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा यासारखे महत्त्वाचे कायदे मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटनंच देशाला दिले। आधार कार्डचं तर जगभरात कौतुक झालं। कायद्यासोबतच देशाला संरक्षण क्षेत्रात बळकटी देण्याचं कामही त्यांच्याच नेतृत्वाखाली झालं। अमेरिकेसोबतचा 1-2-3 न्यूक्लिअर पॅक्ट हा त्याचाच भाग। भाजपसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी मनमोहन यांच्या शांत स्वभावाला कायम टार्गेट केलं, मात्र शांत राहूनच काम करणं मनमोहन सिंग यांनी नेहमीच पसंत केलं। 2014 साली देशात सत्तांतर झालं। आजही काँग्रेस सत्तेपासून दूर आहे। गेल्या काही काळात काही अतिशय महत्त्वाचे असे आर्थिक निर्णय घेण्यात आले, ज्याचे बरे वाईट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर आणि समाजकारणावर सुद्धा उमटले। यातल्या काही निर्णयांवरती मनमोहन सिंग यांनी टीका देखील केली, मात्र जेव्हा देशाचं अर्थगणित बांधण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावरती आली, त्याच काळात त्यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेतल्याचंही साऱ्या देशानं पाहिलं। आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्यावरती जहरी आणि कठोर टीका चहूबाजूंनी झाली। त्या टीकेला उत्तर देताना त्यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की आज जरी माध्यम आणि विरोधी पक्ष माझ्यावरती कठोर टीका करत असले तरी इतिहास मात्र माझ्या बाबतीत कनवाळू असेल, दयाळू असेल। Well, I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।